आवाज जनसामान्यांचा। खानवटे तालुका दौंड येथील गावतळ्यातील आणि शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढल्यास यात गोरगरिबांचा प्रपंच उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे याचिकाकर्ते बापूराव झोंड यांनी सर्वसमावेशक गावातील जुन्या जाणत्या लोकांना एकत्र घेऊन त्यातून मार्ग काढायला पाहिजे होता, परंतु सध्या ते मार्ग काढताना दिसत नाहीयेत। त्यांना फक्त लोकांची घरे पाडायचा आणि अतिक्रमण काढायचा एवढाच त्यांनी चंग बांधलेला आहे आणि सध्या त्याच्यावर काही मार्ग काढायचा असल्यास तो त्यांनीच काढावा, त्याला आमची साथ असेल असं मत युवा उद्योजक मयूर शिरसट यांनी व्यक्त केलंय। पहा मयूर शिरसट काय म्हणालेत ते। G9 मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण खानोटे तालुका दौंड येथील ग्रामपंचायतीचा थोडासा बोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे की बापूराव झोंड यांनी खानोटा गावातील त्यांच्या घरात पावसाचे पाणी जाते म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे। त्या संदर्भात गावात अनेक ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे की आता अतिक्रमण गावातलं निघणार आहे, गावतळं निघणार आहे, शेतीचं अतिक्रमण निघणार आहे, गोरगरिबांची घरं निघणार आहेत। त्या संदर्भात आपल्या बरोबर जोडून आहेत, त्याचीच काय माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत युवा उद्योजक आणि सरपंच प्रतिनिधी तत्कालीन सरपंच प्रतिनिधी मयूर शेठ शिरसट। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मयूर शेठ, तुमचं G9 मराठीमध्ये स्वागत आहे। नमस्ते। मला सांगा की बापूराव झोंड यांनी याचिका दाखल केली होती, तर त्यात तुमचंही नाव येतं अतिक्रमण म्हणून, अतिक्रमणधारक म्हणून। अनेक लोकांचे आहे, तुमचंच नाही, संपूर्ण गावातील 80% लोकांचं अतिक्रमण येते। तर अशा गावामध्ये संभ्रम आहे की अतिक्रमण गावातलं निघणार आहे, घरं पाडणार आहेत, शेतीचं अतिक्रमण निघणार आहे। मग ह्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं, काय सांगा? ह्याचा थोडासा संदर्भ देतो मी मागचा, की साधारण 2021च्या दरम्यान सरपंच पद आपल्याकडे असताना बापूराव झोंड यांनी एक तक्रार मांडली होती ग्रामपंचायतकडे की पावसाळ्यात माझ्या घरामध्ये पाणी येते, तर त्याला तोडगा म्हणून आपण त्यांना त्याच वेळी सांगितलं होतं की तुम्हाला एक 15-20 टेलर मुरुम आपण टाकून द्यायची व्यवस्था करू। आणि एक 15-20 टेलर मुरुम जर त्यांच्याकडे टाकला तर त्यांची अडचण दूर होणार होती, परंतु त्याला त्यांनी त्यावेळेस नकार दिला। त्यांना कोणत्या गोष्टीचा राग आला आता काही ठाऊक नाही आपल्याला, परंतु तो नकार देत त्यांनी त्यांचा विरोध थेट आपल्या शासकीय गट जे गावामध्ये 127 आणि 288 आहेत त्याच्याकडे वळवला। आणि मी बघतोच अतिक्रमण कसं निघत नाही किंवा मी काढूनच दाखवतो। बरं ठीक आहे, आम्ही त्यांना विनंती केली की बाबा गोरगरिबांनी कष्टातून पैसा उभारलेला असतो आणि त्याच्यातून घरं बांधलेली। आता आपल्या गावामध्ये जे काय अतिक्रमण शासकीय जमिनीवरती झाले किंवा गायरान जमिनीवरती झाले त्याच्यामध्ये 100% चूक ही काय आपल्या ग्रामस्थांची नाही। जर तत्कालीन पुनर्वसन अधिकारी यांनी प्लॉट वाटप केल्यानंतर ज्याला त्याला आदेश देऊन टाकला असता, तर ज्यांनी त्यांनी आपापल्या प्लॉटमध्ये घराची उभारणी केली असती, घर बांधलं असतं। परंतु आदेश न झाल्यामुळं शेवटी आता खाली उजनी झाल्यानंतर थेटला लागला आणि माणसं वर यायला लागली। तर आता शेवटी राहणे, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 माणसाच्या मूलभूत गरजा आहेत। माणूस घर कुठेतरी बांधणारच ना, तर त्या पद्धतीने ज्यांनी त्यांनी आपापल्या सोयीने घर बांधलं शासकीय जागेतच सर्वांनी। आज आपल्या खानोटे गावात जवळपास 90% घरं ही शासकीय जमिनीत आहेत। तर मग आता त्यांना आम्ही त्यावेळेस विनंती केली की तुम्ही अशी काय तक्रार करू नका बाबा, गोरगरिबांच्या पोटावर काय पाय देऊ नका। तर ते आम्हाला त्यावेळेस त्यांनी नकार दिला। मी माझ्या पद्धतीने बघतो, मी हायकोर्टापर्यंत जाईल, असं करेल तसं। तर आम्ही त्यावेळेस होय म्हणलो होता। त्या पद्धतीने मागच्या एक साधारण 2 महिन्यापूर्वी हायकोर्टाचा आदेश आला होता की आपल्या काहीतरी पावसाच्या पाण्याने त्रास होतोय सगळ्यांना, तर त्या जुन्या 25, 30, 40 वर्षापूर्वी ज्या काही मोऱ्या होत्या त्या ओपन झाल्या पाहिजेत। आता आपण त्याविषयी जर बोलायचं झालं की भौगोलिक परिस्थिती बदलती, आर्थिक परिस्थिती बदलती। आता त्यावेळेस बापूराव झोंड हे जे याचिकाकार आहेत त्यांचं समजा घर कुडाचं असेल, कुडाच्या घरामध्ये 3-4 जण राहत असतील, आज त्यांच्या कुडाचा विस्तार त्याच्यानंतर त्यांनी पत्र्याच्या खोल्यांमध्ये केला। आज त्या पण पत्र्याच्या खोल्या सोडून त्यांनी 2 ठिकाणी 2 घरं बांधली। आता ह्या दोघांचा विस्तार झाला, तिघांचा विस्तार झाला, भौगोलिक परिस्थिती चेंज झाली, आर्थिक परिस्थिती चेंज झाली आणि आताच्या काळात आताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार कुठल्याही समस्येचं उत्तर दिलं पाहिजे। जर आपण आताच्या काळात म्हणत असलो की त्या 40 वर्षापूर्वीच्या तुम्ही मोऱ्या मोकळ्या करा, त्यावेळेस सदर ठिकाणी काही घरं नव्हती किंवा काही अतिक्रमण नव्हतं, त्यावेळेस त्या मोऱ्या असतील किंवा ती पाणी जायची सोय असेल, याच्या ठिकाणी याचिकाकारांनी एक सिंपल असं म्हणायला पाहिजे होतं की बाबा असं मला पाण्याचा त्रास होतो, ह्याला आपण काय मार्ग काढायचा।
पाण्याचा त्रास हा 15-16 ट्रेलर मुरुमापासून तयार झाला, तो एकदम अतिक्रमण काढण्यापर्यंत गेला. आता जर याचिकाकाराला त्याच्या 15-20 टेलर मुरुमच्या बदल्यात जर न्याय पाहिजे असेल आणि त्याच्यासाठी गावाला वेठीस धरायचं असेल आणि 90% अतिक्रमण मधली घरं काढायची असेल आणि त्यांना न्याय मिळणार असेल, तर काय अडचण नाही. आणि थोडीशी एक दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की ते बाकीकडे बोलत आहेत की दौंड तालुक्यातील बड्या नेत्याचा माझ्या पाठीशी हात आहे आणि त्यांनीच मला थोडंसं अतिक्रमणच्या या प्रकरणात थोडीशी मदत केलेली, वकील देणं किंवा काय. या गोष्टीवर आम्ही बऱ्याच वेळा त्यांना बोललो की तुम्ही असं कुठल्या नेत्याचं नाव खराब करू नका. कारण कोणताच नेता जर 90% आणि 80% गावातील घरं पडणार असतील, माणसांचं नुकसान होत असेल, तर असा काही साथ देणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. तर मला त्यांना असं म्हणायचं की तुम्ही कोणत्याच नेत्याचं नाव मलिन करू नका. आज तुमच्यामुळे बराचसा इफेक्ट पडू शकतो, बरीच माणसं नाराज होऊ शकता. तुम्ही असाल किंवा काय असेल, तर त्याच्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही, पण असं कुठल्या राजकीय नेत्याचं एक नाव खराब करू नये असं म्हणणं आहे. आणि आता याचिकाकाराला त्रास होतोय हे सर्व गावाला माहिती, पाणी येतोय. मग त्यांना जर समजा न्याय पाहिजे असेल, सगळी गावातली घरं पाडून, तर काय अडचण नाही. शासकीय गट नंबर 127 आणि 288 दोन्ही गटाची आपण मोजणी करूया. मोजणी करून हद्दी कायम करू आणि हद्दीमध्ये जेवढं काय अतिक्रमण येईल तेवढं आपण पाडून घेऊ. त्यांना न्यायच मिळायचा असेल तर, त्यांना संपूर्ण गावालाच धरायचं असेल तर ह्याचं उत्तर आणि ह्याचं परिवर्तन ह्याच्यामध्येच होणार आहे पुढं भविष्यात. न्याय मिळायचा असेल त्यांना, त्यांचं उद्दिष्ट जर हेच असेल आणि हेच साध्य करायचं असेल आणि त्याच्यानंतरच न्याय मिळणार असेल, तर त्यांनी गावाला वेगळं वळण लावायची सुरुवात केली असं मला म्हणायचं ह्याच्यावरती. त्यांचं असं पण म्हणणं आहे की माझ्या घरात जे पावसाचं पाणी येतंय ते नैसर्गिक पहिला स्रोत आहे, तो काही शेतकऱ्यांनी बंद केला आहे. तो नैसर्गिक स्रोत हा गावतळ्यात जात होता आणि तिथं आता सपाटीकरण झाल्यामुळे तिथं आता पाणी थांबत नाही, ते पाणी डायरेक्ट माझ्या घरीच थांबतंय. मग त्याला ते मार्ग काय काढणार नेमका? आता मी मगाशी तुम्हाला बोललो ना की भौगोलिक परिस्थिती चेंज होती. 40 वर्षापूर्वीची भौगोलिक परिस्थिती, आताची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी दिसून येते आपल्याला. पण असं काय नाही की त्यांना अतिक्रमणच जर काढायचं असेल, की सदर त्यांचं म्हणणं असेल की 288 गट नंबरवरचं अतिक्रमण काढावं. आता मला एक सांगा, 90% आपल्या गावामध्ये जेवढे काय ग्रामस्थ आहेत, सर्वांनी सगळीकडे गावामध्ये जेवढे काय ग्रामस्थ आहेत, सर्वांनी सगळीकडे अतिक्रमण केले. त्याला मी मगाशी म्हणलं तसं काय 100% आपला ग्रामस्थच त्याला जबाबदार नाही, पुनर्वसन अधिकारी सुद्धा जबाबदार आहे. तर त्याला ते काढून जर मिळणार असेल तर माझ्याकडे जर काय निघत असेल ना, तर माझी काय अडचण नाही काढून पण द्यायला. पण 288 ची मोजणी करावी, हद्दी कायम कराव्यात आणि त्याच्यामध्ये जेवढं काय अतिक्रमण येईल, मला वाटतं त्याच्यात त्यांचं पण काहीतरी जुनं घर येते. असं एक एवढा काय अभ्यास केला नाही, पण मला थोडस दिसून येते की त्यांचं पण आहे. म्हणजे सगळ्यांचं होणार असेल तर काय अडचण नाही. आता मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी असा आदेश दिला की गावतळ आणि अतिक्रमण शासकीय काढायचा. गावातल्या लोकांचं आर्थिक नुकसान पण होणार आहे, त्या माणसाच्या घरात पण पाणी जाते, त्याचा बी विचार करावा लागणार आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे? आता माझ्याशी संपर्क झाला होता 2 वर्षापूर्वी. माझ्याकडे पुरावे पण आहेत. सदर याचिकाकारी यांना मी त्या गोष्टीत काय काय बोललो होतो. तर त्यावेळेस त्यांना मी बोललो होतो की बाबा आता भौगोलिक परिस्थिती चेंज झाली. मी वारंवार तुम्हाला भौगोलिक परिस्थिती बोलतोय. तर ह्यावेळेस त्यांना म्हणलं की आपण एक गटर लाईन टाकलेली, ती जर गटर लाईन टाकली तर त्या मार्गे आपलं पाणी सगळ्यांचं निघून जाईल आणि ह्या सगळ्या लाईन त्याला जोडून टाकू. आणि राहिला विषय त्या नळ्यांचा, तुमच्या नळीत, तुमच्या घरा शेजारी एक नळी, ती बुजवल्यानंतर तुमच्या तिथलं पाणी अडलंय. तसंच माझ्या इथं बुजवलेली नळी असेल किंवा बुजली असेल, त्याचं एक माझ्या डाव्या साईडने पाणी जे जात होतं ते आता नळी ओपन केल्यानंतर उजवीकडनं जाईल. मला काही त्याचा फारसा फरक पडत नाही त्याचा. पण माझ्या पाण्याचा, माझ्या नळीचा आणि तुमच्या घरापासला काहीच फरक पडत नव्हता त्या दोन्ही गोष्टीला. तर त्यावेळेस मी त्यांना बोललो की तुमची नळी मोकळी करा, असं करा. तर त्यांचा मला त्यातनं उद्दिष्ट वेगळा दिसून आला की नाही का, कुठंतरी एक विरोधाला विरोध करायचा म्हणून करायचा. मग तो राजकीय असेल कुठला असेल, मी तो विषय थांबवून टाकला तिथं. म्हणजे त्याच्यावर चर्चा करणं सुद्धा बंद केलं. मला सांगा, तुमच्या मातोश्री बी ह्याच पंचवार्षिक मध्ये सरपंच होत्या, आता विद्यमान सदस्य आहेत. तुम्ही त्यावेळेस का कारवाई केली नाही? त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात जाते, त्याच्यावर कारवाई का केली नाही? आपण त्यावेळेस बोललो होतो ना त्यांना की तुमच्या तिथं पाणी येतंय, तर आपण तुम्हाला जिथं कुठं मुरुम लागेल, काय लागेल त्याची व्यवस्था करून देऊ. पण त्याला त्यांनी साफ नकार दिला त्यावेळेस. मुरुम टाकणं हा काय कायमस्वरूपी पर्याय नाही, त्याला कायमस्वरूपी पर्याय पाहिजेत ना. तसं मुरुम टाकून पाणी जाणार नव्हतं, ते पाणी पुढे तुंबणार होतं.
त्याला कसा मार्ग काढणार? त्याला आपण चर्चेतून मार्ग काढला असता. ग्रामसभेत त्यांनी विषय बोलायला हवा होता. मग आपण संबंधित पाणी कसं कसं काढायचं ह्याच्यावरती चर्चा करून त्याच्यावर ठराव घेऊन त्याला जो काय मार्ग निघेल तो आपण काढला असता. पण त्यांची चर्चेची संबंधित ठिकाणी त्यावेळेस काय मला वाटलं नाही की त्यांची चर्चा करायची तयारी आहे किंवा काय नाही, कारण उद्दिष्ट दुसरं ना. मला सांगा, आता हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी मोरीचे तोंड मोकळं करायचा निर्णय घेतला. सर्व सदस्य उपस्थित होते, पीडब्ल्यूडीचे अधिकारी होते, ग्रामसेवक होते. सर्वांनी ते नळीचे तोंड ओपन केलं. तुमच्या घरामागे पण ते नळीचं तोंड ओपन केलं. तुमच्या इथून पावसाचा नैसर्गिक स्रोत हा पाण्याचा निघून पाणी थांबणार नाही, तिथं निघून जाणार अशी परिस्थिती निर्माण तिथं केली गेली सध्या. पण तिथं नाही झाली. बापूराव झोंडेच्या तिथं का झाली नाही? फक्त तिथं तोंडच मोकळं केलं, तिथलं पाणी जाणार नाही. मग असा बापूराव झोंडांच्या बाबतीत दुजाभाव का? आता ह्या गोष्टीचं मला काय माहित नाही, कारण वास्तविक हा विषय चर्चेने सुटायला हवा होता. याला एखादा म्हणजे हायकोर्टात जाण्याची पण मला वाटते की काही गरज नव्हती. कारण 4-2 जणांना त्रास होत असेल तर आपण सगळ्यांनी बसून त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. ग्रामपंचायतीने सध्या आता यावेळेस हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर 10 दिवसात तोंडी आश्वासन दिलं कोर्टामध्ये की आम्ही ते नळीचे तोंड मोकळे करू. मग बापूराव झोंड यांच्या तिथं लांब चारी जर काढून घेतली असती तरी त्याला मार्ग निघला असता. मग ग्रामपंचायतीने तिथं नुसतं तोंडच मोकळं केलं, तुमच्या इथंच केलं काम. तुमच्या इथली चारी मोकळी काढून पाणी काढून दिलं. मग असा ग्रामपंचायत दुजाभाव केला असं का तुम्हाला का असं ते मान्य का करत नाही? दुजाभाव केला अशातली काही गोष्ट नाही. मी ज्यावेळेस कोर्टाचा आदेश आला आणि ज्यावेळेस नळी मोकळी करायचं काम चाललं होतं, त्यावेळेस मी संबंधित सगळ्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं. मी तर उपस्थितही नव्हतो त्यावेळेस तिथं. परंतु मी माझ्या घरच्या कुटुंबियांना सुद्धा सांगितलं, की पाणी जायची एकदम व्यवस्था केली पाहिजे. आपल्यामुळे इतरांना त्रास नको. म्हणून मी स्वतः सांगून ती सगळी मोकळी केलेली. आता राहिला विषय दुसऱ्या नळीचा, मी तिकडे बघायला पण गेलो नाही. पण संबंधित याचिकागार यांच्या घरापाशीच ती नळी होती. त्यांनी उभं राहून तिथं प्रत्यक्षदर्शींना सांगायला पाहिजे होतं, की तुम्ही बाबा असं करा किंवा हे करा. मला आता असं कळतंय, की तिथं कोण संबंधितांनी काहीतरी त्या नळीमध्ये सिमेंट, काँक्रीट टाकून काहीतरी नळी पॅक केलेली ती काही. आणि तिथं दोन्ही बाजूला 15-15 फूट जागा आहे. मला ते ज्या ठिकाणी मोरी ना, तिथलं ते मला त्या कामाचं पण हे म्हणजे ह्या बाजूला रस्त्याच्या 15 फूट जागा आहे आणि ह्या पण बाजूला 15 फूट जागा आहे. पण ते तशा पद्धतीने केलं नाही. आता ते का केलं नाही ते याचिकाकार पण मला वाटतं त्यावेळेस सदर ठिकाणी उपस्थित नव्हते. ते जर उपस्थित असते तरी त्यांच्या मनाप्रमाणे ग्रामपंचायतीने केलं असतं काम. कारण मला काय म्हणायचंय, ग्रामपंचायतीने एका बाजूला नळी ओपन करून पाण्याचा स्रोत काढून दिला, मग दुसऱ्या बाजूने स्रोत पाण्याचा का काढून दिला नाही? मग त्याच्यावर आपण आपली मातोश्री तिथं सदस्य म्हणून उपस्थित होता, तिथं मार्ग का काढला नाही कायमस्वरूपी, असं मला म्हणायचंय. ते आपण ज्याप्रमाणे कोर्टाचा आदेश आलता, की रस्त्याच्या दोन्ही साईडच्या नळ्यांची तोंड मोकळी करून द्या. त्या पद्धतीने मोकळ्या नळ्या करून दिल्या ग्रामपंचायतीने. पण त्यातनं मार्ग नाही ना निघला. पाणी तर थांबणारच आहे, पाणी जाणारच नाही, पुढे चढ आहे. पुढच्या शेतकऱ्यांनी तिथं मुरुम टाकून चढ केलेला आहे, मग त्यांना मार्ग कसा निघणार? पाणी तर जाणारच नाही ना. इकडे जशी चारी घेतली तशी तिथं का चारी घेतली नाही? आता मी परत भौगोलिक परिस्थितीवरच येतो. ज्या पद्धतीने तुम्ही नळ्या मोकळ्या करायला लावल्या, त्या पद्धतीने नळ्या आपण मोकळ्या केल्या. परंतु आता पाणी जाण्यासाठी त्याला आणखीन पाईपलाईन करावं लागेल किंवा आणखीन सिमेंटच्या नळ्या टाकावं लागेल, ते दुसरा भाग आला. मग मी तुम्हाला जसं बोललो, की आपण ग्रामपंचायतमध्ये बसून सगळ्यांनी ठरवून ठराव घेऊन बाबा पाणी कुठं काढायचा, हाच मार्ग पुढे पण निघणार आहे या गोष्टीमध्ये. उगाच तुझं माझं करण्यामध्ये गावाचं नुकसान होऊन जाणार त्याच्यामध्ये. तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. गावातील जुने जाणते नेते असतील, लोक त्यांना आदरस्थानी मानत असतील किंवा पदाधिकारी असतील, कोण तंटामुक्ती अध्यक्ष असेल, पोलीस पाटील असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, या सर्वांनी बसून त्याच्यावर मार्ग काढला पाहिजेत, जेणेकरून गावाचं नुकसान नाही झालं पाहिजे. याचिकाकर्त्याचं किंवा त्याला बी पावसाचं पाणी ना, त्या माणसाला त्याच्या कुटुंबियांना पावसाच्या पाण्याची हानी नाही पोचली पाहिजेत. असा मार्ग बसून गावातले नेते मंडळी किंवा जुनी जाणते माणसं का करत नाही? आता तो शक्य पर्याय होता, पण त्यावेळी संबंधित याचिकारांची यांची तयारी नव्हती चर्चेची बसण्यासाठी. आता हा विषय थोडासा लांबल्यामुळं चर्चेला बसायला बाकीच्यांची पण तयारी नाही. एक वेगळं वळण लावलं ना, त्याच्यामुळे थोडस आता ग्रामस्थांना किंवा जे काय जुने जाणते नेते असतील त्यांनी आता इतक्या लांब जर गावाची आपली वेशीवर टाकली जाणार आबरू, तर ते नको वाटणार ना बाकीच्या सहभाग घेण्यासाठी. अजूनही त्यातून संकट आलेलं नाही किंवा अजूनही त्यातनं मार्ग निघू शकतो. गावातील कुणालाही वेठीस धरलं जाणार नाही, अजूनही मार्ग निघू शकतो असं मला वाटतं.
तर मग आता काय केलं पाहिजे? आता या शेवटच्या स्टेपला तरी कमीत कमी गावाने बसून, गावातल्या लोकांनी 4 माणसांनी बसून त्यातनं मार्ग काढावा का नाही काढावा? नाही, त्याला याचिकाकारांनीच मार्ग दाखवा की बाबा अशा अशा पद्धतीने आपण असं असं करू, त्याला जो काय खर्च येईल तो 10 पैसे तुम्ही द्या, 20 पैसे मी देईल, अशा आपण लोकवर्गणीतनं काम करू शकतो. पण मार्ग पण त्यांनीच दाखवा. म्हणजे मार्ग सांगता येत नसेल तर अतिक्रमण काढा, ही गोष्ट चुकीची ना. तर हे होते युवा उद्योजक मयूर शेठ शिरसट. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की याचिकाकर्त्यांनीच म्हणजेच बापूराव झोंड यांनीच त्याला मार्ग काढावा आणि गावातील 4 लोकांनी बसून त्यातनं मार्ग काढून त्यांनीच मार्ग काढावा असं त्यांना सुचवलंय. कॅमेरामॅन सौरभ भोसलेसह मी बबनराव दायतोंडे, G9 मराठी, दौंड.